माझी लाडकी बहीण योजना, त्या योजनेला देखील त्या काळात विरोध केला. काही लोक कोर्टात गेले. आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं, पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून. परंतु आम्ही हप्ते बँकेमध्ये जमा करणारे लोक आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत. आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या जमा झाले नाही त्यांचे जमा होतील. इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं दिसत. मिळालेत का? आम्ही देखील गरिबी पाहिली आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला. त्या काळची आमची आईची कुटुंबाची परिस्थिती आम्ही पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आमच्या लाडक्या बहिणी भावांसाठी, मातांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही ना काही केलं पाहिजे, याच भावनेतून लाडकी बहीण योजना जन्माला आली. आणि लाडकी बहीण योजना घोषणा केली. काही लोकांना वाटलं फक्त घोषणा आहे निवडणुकीपुरती, परंतु एकनाथ शिंदे शब्द देतो तो पूर्ण करतो. आणि तो शब्द आम्ही पाळला, पूर्ण केला. योजना सुरू झाली. काही लोक विचारतात निवडणुकांमध्ये तुम्ही 2100 रुपये घोषणा केली आहे. बोल हो, केलेली आहे. योग्य वेळी तेही आम्ही देणार, कुठेही मागे राहणार नाही. जो दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार. कुणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. शेतकरी इकडे आहेत. काही लोक विचारतात तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. हो, घेतला आहे. आमची त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची आमची बैठकही झाली आहे. एक कमिटी गठीत केलेली आहे. अहवाल आल्यावर योग्य वेळी तोही निर्णय आम्ही घेणार, बिलकुल घेणार. का दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत. त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च वर्षाला होता. कसा करणार, कुठून देणार असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला. परंतु शेवटी हे पैसे आपले आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. मग माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही निर्णय घेतला.